पण आधीच्या क्लासला सेक्शन 73 बघितला होता. आता रूल आपल्याला 142 ॲक्च्युअल प्रॅक्टिकली कसा इम्प्लिमेंट होतं, अशा प्रकारे नोटीस, शोकॉज ऑर्डर कशा प्रकारे पाठवली जाते, ॲक्सेप्टन्स कशा प्रकारे होतं, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. सेक्शन 73 बरोबरच रूल 142 जो आहे हा वाचला जातो, तो आपल्याला पाहायचा आहे. सेक्शन 73 जो आहे तो आपण मागच्या क्लासला बघितला होता, ज्यामध्ये शोकॉज नोटीस इश्यू केली जाते. सेम ग्राउंड असल्यास स्टेटमेंट इश्यू केलं जातं दुसऱ्या वर्षाकरता, पुढच्या कालावधीकरता. त्यानंतर आपण बघितलं होतं की शोकॉज नोटीस ही किती कालावधीमध्ये, त्याचा टाईम लिमिट काय ऑर्डर काढण्याचं हे बघितलं होतं. स्टेटमेंट जे आहे तेच समजलं जातं की तुम्ही ऑर्डर पाठवलेली आहे. त्यानंतर व्हॉलंटरी पेमेंट करण्याची तिथे तरतूद आहे. शोकॉज नोटीस काढण्यापूर्वी व्हॉलंटरी पेमेंट टॅक्सपेअर करू शकतो, आणि जर तिथे त्यांनी व्हॉलंटरी पेमेंट केलं तर मग तिथे शोकॉज इश्यू होत नाही. पण जर अमाऊंट कमी पेमेंट केली तर मग उर्वरित अमाऊंटसाठी कारवाई पुढे सुरू राहते, आणि मग पुढे शोकॉजमध्ये टॅक्स इंटरेस्ट जे आहे हे भरण्यास सांगितलं जातं. आणि मग टॅक्स आणि इंटरेस्ट जर शोकॉज काढल्यानंतर 30 दिवसामध्ये भरलं तर त्यामध्ये पेनल्टी लागत नाही. अशा प्रकारे आपण हे सगळं तरतुदी काय ह्या बघितल्या होत्या. आणि मग पुढे ऑर्डर आहे, मग ऑर्डरमध्ये 10% पेनल्टी किंवा 10,000 हे पुढे बघितलं आहे, त्यामध्ये येतं. हे ह्या प्रकारे काय आहे ही तरतूद आहे. आता ह्या तरतुदीवरती ॲक्च्युअलमध्ये अशा प्रकारे पुढे प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन होतं हे आपल्याला बघायचं आहे रूल 142 मध्ये. गुड मॉर्निंग कुणाल सर, दीपक सर. आपल्याला सुरुवात करायची आहे रूल 142ला. रूल 142 जो आहे तो सेक्शन 73 तसंच सेक्शन 74, सेक्शन 52 पण आहे. 74A अमेंडमेंट होऊन आलेला आहे. त्याचबरोबर 76, 122, 123, 124, 25, 127 या बऱ्याच सेक्शनसाठी याच रूलमध्ये प्रोसिजर या दिलेल्या आहेत. आता ह्यामध्ये जो फॉर्म आहे, शोकॉज नोटीसचा फॉर्म जो आहे DRC 01 हा आहे. यापूर्वी काय केलं जातं, तर ॲक्च्युअलमध्ये दुसरा एक फॉर्म आहे, बघा इथे समोर तुम्हाला दाखवतो आहे. फॉर्म GST DRC 01A हा अमेंडमेंट होऊन आलेला आहे. याच्यामध्ये ॲक्च्युली शोकॉज पाठवण्यापूर्वी पण एक स्टेज ठेवले त्यांनी की इंटिमेट केला जाईल टॅक्स किती आहे. आता याच्यामध्ये 3 पार्ट आहेत. पार्ट ए आहे, पार्ट बी आहे आणि पार्ट सी आहे. तर जसं इन्स्पेक्शन होईल, स्क्रुटिनी होईल, ऑडिट होईल, टॅक्सपेअरची डिपार्टमेंटचं कम्युनिकेशन होईल, त्याच्यामधून त्यांना लक्षात येत असेल असं की काहीतरी टॅक्सपेअर टॅक्स देणं लागत आहे, तर तो टॅक्स त्यावरती लागत असलेला इंटरेस्ट याविषयी इन्फॉर्मेशन जी आहे आणि त्याचं काय ग्राउंड आहे ते याविषयी इन्फॉर्मेशन कळवली जाते. कुठल्या कालावधी करता आहे, टॅक्स किती आहे, इंटरेस्ट किती आहे, पेनल्टी टोटल. आता यामध्ये एक स्पेसिफिक सिच्युएशनमध्ये टॅक्सपेअरनी काही टॅक्स भरलेला नाही आहे,
मग तो आउटपुट टॅक्स प्रॉपर जमा केलेला नसेल किंवा ITC मधला काही इश्यू असेल किंवा रिफंडबद्दल काही इश्यू असेल, ते जे ग्राउंड आहे ते ग्राउंड आणि त्याचं क्वांटिफिकेशन जे आहे, डिटेल इन्फॉर्मेशन ही दिली जाते आणि त्यानुसार ते पहिले कम्युनिकेट होईल पार्ट ए मध्ये. आता ह्या पार्ट ए मध्ये कम्युनिकेट जे होईल ते त्यांना सांगितलं जाईल अमाऊंट पे करा. पार्ट बी मध्ये हे जे इंटिमेशन आहे याला रिप्लाय टू द कम्युनिकेशन फॉर पेमेंट बिफोर इश्यू ऑफ शोकॉज नोटीस पूर्वीची ही प्रक्रिया आहे. शोकॉज नोटीस पूर्वीची ही प्रक्रिया आहे, हे लक्षात घ्या. आणि पार्ट बी मध्ये रिप्लाय आहे. पार्ट सी पण त्यामध्ये आहे. ॲक्सेप्टन्स ऑफ सबमिशन अँड ऑर पेमेंट मेड इन रिप्लाय टू इंटिमेशन. आता याच्यामध्ये काही इश्यूमध्ये काही पिरियडसाठी टॅक्सपेअरला आपण काही अमाऊंट देणं लागतो हे मान्य आहे, पण त्याला संपूर्णतः एवढी अमाऊंट दिलेली आहे तेवढी अमाऊंट त्याला देणं काय मान्य नसेल. मग त्याविषयी काही त्याचं म्हणणं असेल तो इथे मांडेल की मी सगळी अमाऊंट काय देणं लागत नाही, मी काय अमाऊंट देणं लागतो. मग इथे पार्टली ॲक्सेप्टन्स आहे आणि पार्टली त्यांनी तो रिप्लाय करतो की मला ते मान्य नाही. तर याच प्रकारे हा जो रूल आहे तो वाचल्यावरती आपल्याला कळेल. तर पहिले आपण सेक्शन बघितला होता. या सेक्शनमध्ये सेक्शनला सुरुवात जी होते ती डायरेक्टली शोकॉज पासून होते. सेक्शन जो आहे हा शोकॉज पासून सुरू होतो. पण जर आपण इथे रूल बघितला तर रूलमध्ये पहिल्यांदा इथे दिलेलं आहे अशा प्रकारे की नोटीस किंवा विवरणाचा सारांश DRC 01 आणि DRC 02 हे स्टेटमेंट आहे. मग इथे काय केलं जातं इकडे, तर इथे इश्यू केला जाईल. जसं 73(1) वाचलं आपण, जेव्हा प्रॉपर ऑफिसर सेक्शन 73(1) अंतर्गत कारणे दाखवा नोटीस जारी करतो तेव्हा त्या नोटिसीसोबत त्या नोटिसीचा संक्षिप्त सारांश. आता याचा अर्थ काय दिसतंय आपल्याला इकडे, नोटीस वेगळी आहे, ते नोटीस पाठवली जाईल आणि त्याचा जो सारांश आहे तो इथे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अपलोड केला जाईल फॉर्म GST DRC 01 मध्ये. म्हणजे डिटेल शोकॉज नोटीस स्वतंत्र लिखित दस्तऐवज हे लिखित पाठवलं जातं, पण त्याच वेळेस पोर्टलवरती DRC 01 त्या शोकॉजचा इलेक्ट्रॉनिक समरी. 73(1) अंतर्गत नोटीस आधीच दिलेली आहे आणि नंतर सेक्शन 73(3) नुसार स्टेटमेंट जारी केलं असेल तर, प्रत्येक परिस्थिती वेगळी असते, स्टेटमेंट असेलच असं नाही, असेल तर ते लागू होईल, अदरवाईज ते गैर लागू होईल. नोटीस दिली तेव्हा त्या स्टेटमेंटचा संक्षिप्त सारांश फॉर्म. आता इकडे एक नोटीस आहे, दुसरं स्टेटमेंट आहे, हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये देय रकमेचे तपशील, अमाऊंट पेएबल किती आहे, म्हणजे ती टॅक्सची असेल, इंटरेस्टची असेल, स्टेटमेंट पुढील कालावधीसाठी DRC 02 त्या स्टेटमेंटचा इलेक्ट्रॉनिक समरी. 73(1) अंतर्गत एवढंच येतं की शो कॉज आणि स्टेटमेंट जे डीम टू बी स्टेटमेंटच असतं. इतर कालावधीकरता सेम इश्यू असेल, सेम ग्राउंड असेल तर स्टेटमेंट देऊन प्रक्रिया सुलभ केली जाते, त्याकरता स्टेटमेंट असतं. हे आपण मागच्या क्लासला बघितलं होतं. तर हे 142(1) नुसार हे सगळं होणार आहे. सेक्शन 73(1) मध्ये तरतूद आहे, प्रोसिजर इथे होते. आता इथे रूल 142(1) जो आहे त्यात त्यांनी अमेंडमेंट करून 1A काढला आणि यामध्ये काय दिलेलं आहे, द PO मे. आता मेचा अर्थ काय होतो, मेचा अर्थ होतो की ऐच्छिक आहे. शाल असेल तर ते कंपल्सरी आहे, मेचा अर्थ काय की ऐच्छिक आहे. म्हणजे इथे PO कारणे दाखवा नोटीस बजावण्यापूर्वी कर, व्याज आणि दंडाचा तपशील जो आहे हा इथे म्हटलंय कळवू शकतात. DRC 01A च्या पार्ट A मध्ये कळवू शकतात. म्हणजे हे त्यांच्यावरती बंधनकारक नाहीये. त्यांना जर का प्रक्रिया फास्ट करायची असेल डायरेक्टली शोकॉज पाठवली जाऊ शकते. त्र्याहत्तर 1 मध्ये शोकॉज बजावण्याबद्दल सांगितलेलं आहे. त्याच्या आधी संबंधित व्यक्तीच काय केलं जाईल, एक इंटिमेशन पाठवलं जाईल की तुम्हाला कळेल तुमच्यावरती कारवाई होणार आहे, कारवाई करावी अशी परिस्थिती आहे. आणि मग त्याबद्दल कम्युनिकेशन जे आहे प्री शोकॉज, ह्याला म्हणतात प्री शोकॉज कम्युनिकेशन, DRC 01A पार्ट A मध्ये जाईल. याचा उद्देश शोकॉज टाळणे, वाद कमी करणे हा आहे.
ही प्रक्रिया ऐच्छिक मेल दिल्यामुळे पीओवरच्या पीओला इथे चॉईस आहे की आपल्याला हे पाठवायचं आहे की नाही पाठवायचं, बंधनकारक नाही. मग त्याप्रमाणे तिकडे माहिती दिली जाते. शोकॉज पूर्वी माहिती दिली जाते. DRC01 ॲक्च्युली पाठवायचं आहे त्याच्या पूर्वी ही माहिती दिली जाते. त्यानंतर मग पुढे ॲक्च्युअलमध्ये शोकॉज पाठवली जाते. रूल 142(1) नंतर हा 1A अमेंडमेंट करून दिलेला आहे. त्यामध्ये अशा प्रकारे हे केलेलं आहे. आता जर तुम्ही PDF बघाल तर या फॉर्मची जी PDF आहे जी CBICच्या वेबसाईटवरती आहे ती अपडेटेड नाही आहे. त्याच्यामध्ये पार्ट A दिसतो, पार्ट B दिसतो, इथे पार्ट C नाही आहे. तर मी लेटेस्ट फॉर्म काढला आहे माझ्याकडे, बघा तुम्ही. मी टॅक्स रिप्लायवरनं काढलेला आहे माझ्याकडे. मी टॅक्स रिप्लायचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे. या इथे बऱ्याच गोष्टी अपडेटेड असतात. लायब्ररी आहे टॅक्स रिप्लाय, तिथे मला बरेचसे केस लॉज वगैरे पण वाचायला मिळतात. बरं तिथे काय आहे लेटेस्ट अमेंडमेंट झाली लगेच इथे सगळं अपडेट होतं. तर मी ह्याच्यामधनं हे घेतलेलं आहे. तर यामध्ये मला पार्ट A, पार्ट B आणि पार्ट C हे मिळतात. पार्ट C हा 142(2)A या रूलमध्ये त्याची प्रक्रिया दिलेली आहे आणि तेच आपण समजून घेत आहोत. तर याप्रमाणे पुढे आपण गेलो तर जसं रूल नॉर्मली होता 142(2) त्यामध्ये हेच दिलं आहे की जर संबंधित शोकॉज मिळवण्यापूर्वी तर संबंधित व्यक्तीने कर व्याज दंड भरला तर त्याने त्याबद्दलची माहिती पीओला DRC03 मध्ये द्यावी. जसं आपण सेक्शन वाचला, सेक्शनमध्ये 73(1) मध्ये शोकॉजबद्दल आहे. मग 73(2) मध्ये टाईम लिमिट जी आपण 73(2) आणि 73(10) एकत्रितपणे वाचणं गरजेचं असतं. तर आपल्याला टाईम लिमिट कळतं. 3 वर्ष आहे आणि 3 वर्षामध्ये ऑर्डर काढायची आहे तर त्याच्या 3 महिने अगोदर ॲटलिस्ट 2 वर्ष 9 महिने शोकॉज दिली पाहिजे. त्यानंतर पुढे स्टेटमेंटबद्दल 73(3) सांगतो. 73(4) मध्ये सर्व्हिस ऑफ स्टेटमेंट आहे. 73(3) आणि 73(4) मध्ये सर्व्हिस ऑफ स्टेटमेंट कधी येतं हे आहे आणि सेम ग्राउंड असेल तर ते स्टेटमेंट वापरावं. स्टेटमेंटसाठी तरतूद ही 73(3) आणि 73(4) हे पण एकत्रितपणे वाचल्यानंतर क्लिअर होतं. त्यानंतर पुढे 73(5) जो आहे व्हॉलंटरी पेमेंटचा ऑप्शन देतो. म्हणजे इथे पहिली ऑफर आहे. आता रूलमध्ये काय केलं त्यांनी, या 73(5)च्या अगोदरच व्हॉलंटरी पेमेंट एक इंटिमेशन जाईल. मग ते पीओच्या इच्छेवर अवलंबून आहे. त्यानंतर मग शोकॉज आहे. जर त्यांनी पेमेंट केलं तर इथे शोकॉज इश्यू केली जाणार नाही. आणि शॉर्ट पे केलं तर मग 73(7) सांगतो की पेमेंट जर का केव्हा शॉर्ट पेमेंट का केलं जातं, कारण की जे काही इश्यू रेज केलेले असतात त्यामध्ये काही अमाऊंट मान्य असते, काही अमाऊंट मान्य नसते. मग त्याप्रमाणे पार्ट पेमेंट होईल आणि बाकी जे पेमेंट केलेलं नाही आहे त्याबद्दल त्यांच्याकडे त्यांची काही बाजू असेल त्याविषयी ते कम्युनिकेट करतील. टॅक्सपेअर डिपार्टमेंटला कम्युनिकेट करेल. मग परत शोकॉज पाठवण्यानंतर 30 दिवसामध्ये जर पेमेंट केलं, ही एक दुसऱ्या प्रकारची ऑफर असते टॅक्सपेअरला की तुम्ही 30 दिवसामध्ये पेमेंट करा, पेनल्टी लागणार नाही, नो पेनल्टी. आणि त्यानंतर पुढे मग ऑर्डर पास होईल. एकदा का ऑर्डर पास झाली का 10% ऑफ टॅक्स किंवा 10,000 विचेवर इज हायर, म्हणजे मिनिमम 10,000 इथे अमाऊंट भरावीच लागेल पेनल्टी म्हणून. पण पेनल्टीच्या अगोदरची जी प्रक्रिया आहे ती आपण या रूलमध्ये समजून घेत आहोत. 73(5) नुसार संबंधित व्यक्तीने 73(5) नुसार कर व्याज इंटरेस्ट भरले, मग त्या व्यक्तीने केलेल्या पेमेंटची माहिती DRC03 मध्ये प्रॉपर ऑफिसरला त्यांनी कम्युनिकेट केली पाहिजे. त्यानंतर प्रॉपर ऑफिसर काय करतील, त्याची पोच पावती अक्नॉलेजमेंट DRC04 मध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपलब्ध करून देतील. पेमेंट इंटिमेशन करणं गरजेचं आहे. मग डिपार्टमेंटकडनं त्याला अक्नॉलेजमेंट जाईल.
आता ही पेमेंट असू शकते एक कर्जदाराने स्वतः ठरवलेली, सेल्फ असर्टेंट. आता करदाता स्वतः कधी ठरवू शकतो, तर ज्या वेळेस इन्स्पेक्शन दरम्यान, स्क्रुटिनीचा कम्युनिकेशनमध्ये किंवा ऑडिटमध्ये जसं कम्युनिकेशन होतं, टॅक्सपेयर लक्षात येतं की आपण एक चुकीचा RTC घेतलेला आहे, तर टॅक्सपेयर स्वतःहून पण ते पेमेंट भरू शकतो की तुम्ही काही पुढची कारवाई करू नका आणि माझा इंटरेस्ट वाढू नये म्हणून मी आत्तापर्यंतचा इंटरेस्ट भरतो आणि काय करतो, जे काय मी चुकीचं केलं आहे ती सुधारणा मी करतो. मी चुकलो आहे, सुधारणा करतो, मला मान्य आहे, मी डिफॉल्ट केला आहे, मी काहीतरी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि त्यानुसार मी चुकीचा RTC घेतला आहे, तर मी त्याबद्दल तेवढी अमाऊंट भरायला तयार आहे आणि त्याचा इंटरेस्टही भरायला तयार आहे. हे जर त्यांनी केलं तर मग त्यावेळेस सेल्फ असर्टेंट, त्यांनी स्वतः ठरवलेली, म्हणजे डिपार्टमेंटनी ठरवून अमाऊंट कम्युनिकेट केली तर मग ती अमाऊंट, अदरवाईज स्वतः त्यांनी ठरवलेली. म्हणून इथे डिपार्टमेंटकडून अक्नॉलेजमेंट ही पेमेंट असू शकतं किंवा POने DRC 01A पार्ट ए मध्ये कळवलेली. हे दोन ऑप्शन असू शकतात. त्र्याहत्तर अंतर्गत शो कॉज स्टेटमेंट येण्यापूर्वी कर व व्याज भरल्यास 142(2) नुसार करदात्याने DRC 03 दाखल करावा आणि त्याची पावती जी आहे त्याची अक्नॉलेजमेंट DRC 04 मध्ये मिळते. प्री शो कॉज पेमेंट DRC 03 आणि त्याची रिसीट ही DRC 04. इथपर्यंत कळलं असेल तर यस रिप्लाय करा. निलेश सर, तुळशीराम सर, दीपक सर, कुणाल सर. आता जसं इंटिमेशन रूलमध्ये त्यांनी 142(1A) मध्ये आणलं, तसं इथे 142(2A) जो आहे त्यामध्ये इंटिमेशन दिलेलं आहे, अंशतः भरणा केला, पार्शियल पेमेंट आणि प्रपोज लायबिलिटी विरुद्ध आपलं म्हणणं सादर करण्याची इच्छा असेल तर ती व्यक्ती DRC 01A च्या पार्ट B चा वापर करू शकतं. म्हणजे इथे पेमेंट केलेलं, त्यांनी पेमेंट केलं आहे, आंशिक पेमेंट, पार्शियल पेमेंट. आणि इथे टॅक्सपेअरला काय वाटतं, टॅक्सपेअरला असं वाटतं की POने कळवलेली संपूर्ण रक्कम देय नाही पण काही रक्कम देय आहे. अशा वेळी पार्शियल पेमेंट करू शकतात आणि त्याची माहिती पुढे डिपार्टमेंटला कळवली जाऊ शकते. तर यामध्ये त्यांनी त्याचं सबमिशन केलं, रिप्रेझेंटेशन, त्याचं काय म्हणणं आहे हे मांडलं. कशामध्ये, DRC 01A च्या पार्ट B मध्ये माहिती दिली आणि पुढे पेमेंट केलं आणि देयता चुकीची कशी आहे, जास्त कशी आहे कळवलं. आपलं स्पष्टीकरण, आपलं सबमिशन दाखल करून पेमेंट न करता किंवा पार्शियल पेमेंटसह हे देऊ शकतात. त्यानंतर मग पुढे डिपार्टमेंटकडे हे आल्यानंतर डिपार्टमेंट काय ॲक्शन घेईल त्याच्यावरती, तर करदात्याने पार्ट B मध्ये पेमेंट आणि सबमिशन दोन्ही केल्यानंतर प्रॉपर ऑफिसर पुढीलपैकी जे लागू असेल ते कळवतो. म्हणजे त्यांनी दिलेली माहिती वाचल्यानंतर, समजून घेतल्यानंतर पुढे ऑफिसरला काय वाटतं, POला काय वाटतं, केलेला पेमेंट स्वीकारला आहे किंवा दिलेली सबमिशन स्वीकारले आहेत किंवा दोन्ही स्वीकारले आहे. पेमेंट तर स्वीकारणारच आहे पण सबमिशन मान्य नाही, तर मग तुमच्यावरती कारवाई पुढे होईल हे कळवलं जाईल. आणि दोन्ही मान्य आहे तर मग त्यामध्ये कारवाई मग संपायला काय हरकत नाही. पार्ट C PO कडून प्री शोकॉज स्टेजवर दिलेला रिस्पॉन्स आहे. हा टप्पा कम्प्लिटली शोकॉजच्या आधीचा आहे. म्हणजे इथे शोकॉज न देताच हा वाद मिटू शकतो. शोकॉज पूर्णपणे अवॉइड होऊ शकते किंवा शोकॉज प्रक्रिया जी आहे ही अजून नॅरो किंवा शॉर्ट होऊ शकते. म्हणजे थोडक्यात इथे काय म्हटलं जातं, पार्ट A मध्ये PO कळवेल, पार्ट 1A च्या पार्ट B मध्ये, पार्ट A मध्ये किती टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी असू शकते हे कळवलं जाईल. त्यानंतर पार्ट B मध्ये जो टॅक्स पेअर आहे तो
पेमेंट करेल, सबमिशन देईल. पेमेंट सबमिशन दाखल केल्यानंतर मग पीओ त्यानंतर आपला निर्णय कळवणार. 3 पार्ट आहेत. पार्ट ए पीओ कळवणार, पार्ट बी करदाता पेमेंट करणार आणि आपलं सबमिशन करणार, आणि पार्ट सी मध्ये पीओ आपला निर्णय कळवणार. तर या प्रकारे 3 पार्ट आहेत. पार्ट सी मध्ये दिलेला इकडे ॲक्सेप्टन्स ऑफ सबमिशन अँड ऑर पेमेंट मेड इन रिप्लाय टू इंटिमेशन मेड इन पार्ट ए, आणि मग पुढे ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. याप्रमाणे मग कम्युनिकेट होईल टॅक्स पेअरला डिपार्टमेंटचं काय म्हणणं आहे, पीओचं काय म्हणणं आहे, त्यानुसार कारवाई संपली का पुढे चालू राहणार आहे हे त्याला समजेल. आता पुढे शोकॉज 73(8) प्रमाणे 30 दिवसाच्या आतमध्ये पेमेंट करा अशा प्रकारे सांगितलं जातं. 73(8) अंतर्गत 30 दिवसांच्या आत रकमेचा भरणा करते तेव्हा टॅक्सपेअर जेव्हा हे करेल त्यावेळेस आणि कळवेल त्यावेळी DRC 05 मध्ये आदेश ऑर्डर जारी करेल. आता हा नियम काय सांगतो, कारणे दाखवा नोटीस दिली आणि नोटीस दिल्याच्या 30 दिवसाच्या आत. आता नोटीस देण्याकरता शोकॉज नोटीस देण्याकरता सेक्शन 73(8) नुसार दिली जाते, आणि मग हेच मी इकडे तुम्हाला दाखवलं की 73(8) मध्ये इथे दिलेलं आहे की नो पेनल्टी, पेनल्टी असणार नाही 30 दिवसामध्ये पेमेंट केलं तर. पेमेंट करा आणि माहिती कळवा. मग माहिती कळवणं आवश्यक आहे. त्यानुसार मग पुढे पीओ काय करेल की त्या पेमेंटची मग दखल घेतील, नोंद घेतील, आणि मग DRC 05 मध्ये सर्व कार्यवाही संपूर्ण अमाऊंट भरलेली आहे तर कार्यवाही संपेल. त्याप्रमाणे पुढचा सूचना आदेश म्हणजे इथे पुढील कारवाई होत नाही, ॲड्ज्युडिकेशन कारवाई संपली. इकडे फायनल डिमांड ऑर्डर DRC 07 येत नाही. म्हणजे इथे उद्देश काय, रेव्हेन्यू जो आहे हा प्रॉपर कलेक्शन हा उद्देश आहे. पण रेव्हेन्यू जर प्रॉपर कलेक्ट झाला तर इथे पुढची कारवाई कंटिन्यू ठेवण्याचा काय प्रश्नच येत नाही. ना डिपार्टमेंटचा वेळ जाणार आहे इथे, ना टॅक्सपेअरचा वेळ जाणार आहे. 73(8) नुसार शोकॉज नंतर 30 दिवसामध्ये शोकॉज काढली गेली. आता इथे काय होतं, हा वेळ का जातो की टॅक्सपेअरला माहिती आहे इकडे की आपण आपल्याकडे कुठपर्यंत वेळ आहे, तोपर्यंत तो कोणाचा कन्सल्टंटचा ॲडवाईस घेईल की काय करू शकतो. आपल्यावरती इंटिमेशन आलेलं आहे, शोकॉज आलेला आहे, मग ह्याच्यामध्ये आपण जी अमाऊंट देणं आहे ती बरोबर आहे, कायद्यानुसार आपण देय आहे आपल्याला, याविषयी आपण भरलं पाहिजे का, याविषयी काय आपलं सबमिशन आहे, हे सगळं प्रिपेअर करण्यात तो काही वेळ घालवू शकतो. आणि जर त्यात त्याला समजलं तर तो मग पेमेंट करू शकतो. मग त्याला पेमेंट करण्याकरता DRC 03 आहे हा दाखल करावा आणि प्रॉपर ऑफिसरला इंटिमेशन द्यावं आणि कार्यवाही समाप्त करून घ्यावी. अशा प्रकारचं हे सुटसुटीत एक कायदेशीर प्रक्रिया ही टॅक्सपेअरसाठी आहे. त्या रूल 142 सब रूल 4 मध्ये काय आहे की त्यांनी शोकॉज नोटीस आल्यानंतर त्याला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे की मी का देणं लागत नाही, मी का टॅक्स देऊ, तुम्ही जो मागितलेला टॅक्स आहे हा अयोग्य आहे, योग्य नाही आहे. मग त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. शोकॉजचं डिटेल रिप्लाय, सपोर्टिंग डॉक्युमेंट्स, आर्ग्युमेंट हे सगळं DRC 06 मधून द्यायचं. रिप्लाय टू शोकॉज नोटीस डॉक्युमेंट्स अपलोड करेल,
आणि इथे ऑप्शन फॉर पर्सनल हिअरिंग. पर्सनल हिअरिंगचा ऑप्शन आहे इकडे, हा तो ऑप्शन घेईल. तर त्याच्याकडे खरोखर काहीतरी विषय आहे मांडायला, तर त्यांनी ते हिअरिंग घेणं गरजेचं आहे. आता इथे DRC 01 मध्ये शोकॉज जाणार आहे आणि त्याला उत्तर जाणार आहे DRC 06 मध्ये. 73 सेक्शन 73 अंतर्गत ज्यावेळेस शोकॉज नोटीस बजावली जाते त्यावेळेस कर्जदाराने आपलं उत्तर देणं, सबमिशन करणं आवश्यक आहे. 142(4) नुसार ते होईल. फॉर्म GST DRC 6 मध्ये हे दाखल करेल तो. हे झालं 73(8) सेक्शन नुसार. त्यानंतर पुढे ॲक्च्युअलमध्ये जी ऑर्डर आहे ती 73(9) नुसार पाठवली जाऊ शकते. म्हणजे 30 दिवसात ज्यावेळेस करदाता टॅक्सपेयर जेव्हा पेमेंट करत नाही त्यावेळेस त्याला 73(9) अंतर्गत पुढे प्रॉपर ऑफिसर काय करेल, अंतिम आदेश हा पुढे पाठवला जाईल. मग त्याच्यावरती ऑर्डर काढणं गरजेचं आहे. समरी ऑफ ऑर्डर DRC 07 मध्ये हे GST पोर्टलवरती अपलोड होणं केलं जातं, ते बंधनकारक आहे. DRC 07 मध्ये मग टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टी याचे तपशील जे आहेत हे त्यामध्ये जातील. आता इथे त्यांनी निर्धारित वेळेत पेमेंट नाही केलं, त्यांनी जर का हे निर्धारित वेळेत पेमेंट नाही केलं तर मग त्याच्यावरती रिकव्हरीच्या कारवाई जी आहे ही पुढे मग लागू होते. आता हे त्याला जर का ऑर्डर काढली, ही ऑर्डर काढल्यानंतर मग रिकव्हरी सेक्शन जे आहेत तुम्ही ते बघू शकता. रिकव्हरी सेक्शन हे कधी इनिशिएट होईल रिकव्हरी प्रोसिडिंग्स. आता इथे एनी अमाउंट पेबल बाय टॅक्सेबल पर्सन इन पर्श्युअन्स ऑफ अन ऑर्डर पास अंडर दिस ॲक्ट शॅल बी पेड बाय सच पर्सन विदिन अ पिरियड ऑफ 3 months दिलं इकडे फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ सच ऑर्डर फिलिंग विच रिकव्हरी प्रोसिडिंग्स शॅल बी इनिशिएटेड. 3 महिन्यात त्यांनी पेमेंट नाही केलं तर मग इथे रिकव्हरी प्रोसिडिंग्स या इनिशिएट होतील. आणि प्रोव्हिजन काय सांगतो, द प्रॉपर ऑफिसर कन्सिडर्स इट एक्सपिडियंट in the interest of revenue he may for reason to be recorded in writing require the said taxable person to make such payment within such period has less than. म्हणजे 3 महिने नॉर्मल कालावधी आहे, पण जर तसं रेव्हेन्यू प्रोटेक्शनसाठी गरजेचं वाटलं तर त्याच्या अगोदर पण कारवाई लिखित तिथे रिझन देऊन रेकॉर्ड इन रायटिंग टॅक्सेबल पर्सनला सांगितलं जाऊ शकतं की त्यांनी. आता इथे जे रिकव्हरी आहे त्याकरता वेगळी नोटीस जाईल का, याचं उत्तर आपल्याला पुढे मिळेल, पुढे आपल्याला कळेल. या रूलमध्ये पुढे दिलं आहे की जी ऑर्डर आहे शॅल बी ट्रीटेड ॲज द नोटीस फॉर रिकव्हरी. 142(5) अंतर्गत जे DRC 07 मध्ये अपलोड केलेला आदेश जो आहे तोच आदेश वसुलीसाठीची नोटीस, रिकव्हरी नोटीस म्हणून मानला जातो. वेगळी रिकव्हरी नोटीस देण्याची गरज नसते. पुढील वसुलीची कारवाई सेक्शन 79 मी त्याचा तुम्हाला दाखवला त्यानुसार मग इनिशिएट होईल. ज्यावेळेस पुढे 79 आहे पण इथे पिरियड दिलेला आहे त्यानुसार होईल. आणि पुढे 79 आहे, सेक्शन 79 तर पुढे रिकव्हरी ऑफ टॅक्स, पण जो कालावधी आहे तेवढा विचारात घेऊन मग पुढे हे सुरुवात होईल. व त्याकरता वेगळी रिकव्हरी नोटीस देण्याची गरज नसते. ऑटोमॅटिकली ती काय होते, रिकव्हरी प्रोसिजर पुढची इनिशिएट होते. आता यामध्ये जो आदेश काढलेला आहे त्यामध्ये काही चुका होऊ शकतात, टायपिंग मिस्टेक वगैरे होऊ शकतात, म्हणजे त्याला एरर ॲपिरंट ऑन रेकॉर्ड म्हणतात, ती दुरुस्त केली जाते. मग ही सेक्शन 161 नुसार दुरुस्त करता येते. जिथे अशा प्रकारच्या काही चुका होऊ शकतात त्या आदेशामध्ये, किंवा मग खूपच चुका झाल्या असतील तर आधी अपलोड केलेला आदेश हा विड्रॉ केला जाऊ शकतो. तर त्या दुरुस्ती आदेशाचा किंवा मागे घेतलेल्या आदेशाचा सारांश
हा DRC 08मध्ये प्रॉपर ऑफिसरकडून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अपलोड केला जातो. हे रूल 142.7 मध्ये आहे. प्रॅक्टिकली रेक्टिफिकेशन आहे हे जे आहे हे DRC 08 हा ऑर्डर नाही. आधी दिलेल्या ऑर्डरवरती दुरुस्ती किंवा विड्रॉवल हे जे आहे 161 अंतर्गत ऑर्डरमध्ये अशी चूक जी स्पष्ट दिसते, एरर अपीअरंट ऑन रेकॉर्ड, मोठा तपास सुनावणी नको, उदाहरणार्थ कॅल्क्युलेशन मिस्टेक आहे, चुकीचा सेक्शन नंबर आलेला आहे, इंटरेस्ट पेनल्टी डबल ॲड होणं, क्लेरिकल टायपोग्राफिकल एरर, अशा वेळी रेक्टिफिकेशन ऑर्डर दिला जातो आणि त्याचा सारांश जो आहे तो DRC 08मध्ये अपलोड होतो. ह्या मॅन्युअल मिस्टेक होऊ शकतात, त्याकरता पॉवर आहे सेक्शन 161 मध्ये की रेक्टिफिकेशन करून तुम्ही काय करा, तिकडे सुधारित ऑर्डर जी आहे जी अगोदर दिलेली आहे तीच, पण DRC 08 मध्ये त्याचं रेक्टिफिकेशन येतं. आणि विड्रॉल कधी होऊ शकतं, तर कधी कधी प्युअर जाणवतं ऑर्डर जी आहे ती चुकीची आहे, रॉंग पर्सन, रॉंग पिरियड, रॉंग सेक्शन किंवा अपील ऑथॉरिटी इंटरनल रिव्ह्यूमुळे ऑर्डर मागे घ्यावा लागतो. अशा वेळी ऑर्डर विड्रॉल केली जाते आणि त्याचा सारांश जो आहे DRC 08 मध्ये अपलोड होतो. अशा प्रकारे ही एक प्रक्रिया जी आहे ती 142 या रूलनुसार होते. 08चा प्रॅक्टिकल इफेक्ट, 07 मध्ये फायनल डिमांड बदलू शकतो किंवा रद्द होऊ शकतो. ते कॅल्क्युलेशन चुकलं असेल तर कॅल्क्युलेशन प्रमाणे जी अमाऊंट येईल, ग्राउंड तेच राहील, पण ग्राउंड प्रमाणे अमाऊंट बद्दल चुकीची आहे तर मग त्याप्रमाणे ती अमाऊंट रेक्टिफाय करून तिथे येऊ शकते. रिकव्हरी थांबू शकते, डिमांड विड्रॉ झालं तर रिकव्हरी थांबेल, डिमांड शून्य होऊ शकतं. DRC 08 फक्त समरी आहे. ॲक्च्युअल रेक्टिफिकेशन विड्रॉवल ऑर्डर ही वेगळी द्यावी लागते. फक्त जी समरी जी आहे ही पोर्टलवरती अपलोड केली जाते. आता हे लक्षात घ्या, इकडे एक आता प्रक्रिया जी आहे महत्त्वाची, प्रक्रियात्मक स्पष्टता. एक इथे मी एक क्लिअरिफिकेशनसाठी एक बॉक्स टाकला आहे हा नोट्समध्ये. याचा उद्देश हे आहे की कशा प्रकारे कारवाई होते याची स्पष्टता येण्याकरता. 142 मध्ये कारणे दाखवा नोटीस, शोकॉज व अंतिम ऑर्डर आदेश जी आहे ती येईल आणि फायनल ऑर्डर, शोकॉज नंतर फायनल ऑर्डर. हे इलेक्ट्रॉनिक जो संक्षिप्त सारांश आहे तो DRC 01A आहे आणि DRC 07 आहे. हे पोर्टलवरती अपलोड होतं. फॉर्म GST DRC 01 आणि DRC 07 हे स्वतः कारणे दाखवा नोटीस किंवा अंतिम आदेश नाही, तर ते त्या कागदपत्रांचे केवळ समरी फॉर्म्स आहेत. आता इथे हे असं जे लिहिलेलं आहे याचा अर्थ काय लक्षात घ्या. एक सेक्शन 169 आहे. सेक्शन 169 मध्ये सर्व्हिस ऑफ नोटीस इन सर्टन सर्क्युमस्टन्सेस असं या सेक्शनचं हेडिंग आहे. यामध्ये कुठल्या कशा प्रकारे ऑर्डर, काही निर्णय, डिसिजन, ऑर्डर, समन, नोटीस किंवा इतर कम्युनिकेशन हे कशा प्रकारे व्हायला पाहिजे हे दिलेलं आहे तिकडे. तर इथे याप्रमाणे त्या सेक्शनप्रमाणे प्रत्यक्ष कारणे दाखवा नोटीस आणि कारणे नमूद केलेला अंतिम आदेश स्पीकिंग ऑर्डर हे स्वतंत्रपणे तयार केलेले अधिकाऱ्याच्या ऑफिसरच्या डिजिटल सिग्नेचरसह करदात्यास विधीपूर्वक कायद्याप्रमाणे बजावलेले असणं अनिवार्य आहे. आणि केवळ GST पोर्टलवरती DRC 01 किंवा DRC 07 अपलोड करणे म्हणजे नोटीस किंवा आदेशाचा अवैध सेवा झाली असे मानता येत नाही. असं एक आता जी इन्फॉर्मेशन मी AI कडनं घेतो, तुळशीराम सर तुमचा मी प्रश्न घेतो, पहिले मला एवढं पूर्ण करू दे. महत्त्वाचा पॉईंट आहे हा मी पूर्ण करतो आणि तुम्ही जे विचारलंय ते मी सांगतो. तर न्यायालय याच्यामध्ये जी माहिती मला एकंदरीत जे काय रिसर्चमधून मिळाली तुम्हाला मी इथे देतोय, तर तुम्ही तुमच्या लेवलला चेक करा. आहे इथे माननीय कोलकाता उच्च न्यायालयाने सनक्राफ्ट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड वर्सेस असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स या प्रकरणात स्पष्टपणे ठरवलं की DRC 01 आणि DRC 07 हे समरी फॉर्म्स आहेत. ते ॲक्च्युअल शोकॉज नोटीस किंवा स्पीकिंग ऑर्डरची जागा घेऊ शकत नाहीत. पण न्यायालयाने असंही नमूद केलं की जर तपशीलवार शोकॉज नोटीस किंवा कारणांचा दिलेला अंतिम आदेश करदात्यास स्वतंत्रपणे सर्व्हिस करण्यात आलेला नसेल तर
नैसर्गिक न्यायाचा तत्वाचा भंग होतो अशी मागणी आदेश कायदेदृष्ट्या टिकत नाही. तर जस्ट एक तुम्हाला मला जी माहिती मिळाली ती मी इकडे दिलेली आहे. म्हणजे एक जसं DRC 01 आणि DRC 07 अपलोड करणं गरजेचं आहे, तसंच त्यांना मॅन्युअली म्हणजे जसं इकडे वेगवेगळे फॉर्म दिलेत की त्यांना कुरिअर करून ॲज गिव्हिंग 169 सांगतो की जे ऑर्डर आहे ते रजिस्टर पोस्ट, कुरिअर हे वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी दिलेलं आहे. त्यामध्ये ॲक्च्युली एक ऑप्शन बाय मेकिंग इट अवेलेबल ऑन द कॉमन पोर्टल पण आहे. पण जी माहिती मला आली मी यात दिलेली आहे. तुम्हाला जे लागू आहे ते तुम्ही फायनल करा. तुम्ही ज्यावेळेस कुठल्याही कार्यवाहीमध्ये कारवाईत भाग घ्याल त्यावेळेस तुम्हाला त्यातले तपशील जे आहेत हे क्लिअर पाहिजे. म्हणून मला जेवढी माहिती मिळते तेवढी मी यात टाकतो. जेवढं तुम्हाला उपयोगी आहे तुम्ही घ्या, बाकी तुम्ही सोडून देऊ शकता. तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही ज्या कारवाईचा हिस्सा आहात, भाग आहात, त्यात तुम्हाला हे कळलं पाहिजे की आपण काय नक्की करतो आहोत. फक्त तुम्ही तेवढीच प्रोसिजर फॉलो न करता नक्की कायद्याचा आधार काय आहे हे तुम्हाला समजावं अशा प्रकारची माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आलेलो आहे. हा एक माझा उद्देश आहे की तुम्हाला एक लार्ज पिक्चर दिसला पाहिजे, लार्ज व्ह्यू दिसला पाहिजे, कम्प्लीट व्ह्यू दिसला पाहिजे की सुरुवात कुठनं होते, एंड कुठे होतो. अशा प्रकारे मी स्पष्टीकरण देत असतो. रूल 142 अंतर्गत दिलेले आहे DRC फॉर्म्स ही फक्त प्रक्रियात्मक निवडीसाठी साधने आहेत. 73 अंतर्गत प्रत्यक्ष कारणे दाखवा नोटीस आणि अंतिम आदेश देणं गरजेचं आहे. तो विधीपूर्वक म्हणजे कायद्यानुसार सर्व करणं तिकडे बजावणं गरजेचं आहे. ही कायदेशीर आवश्यकता आहे आणि पोर्टलवरती पण तिथे अपलोड होईल. पण फक्त पोर्टलवर टाकलंय हे कोर्टाला मान्य होत नाही आणि त्याचा रेफरन्स कोर्ट जे काय लॉ आहे तो मी वर दिलेला आहे, जो मला एक तुम्हाला ही माहिती करणं गरजेचं वाटलं तेवढं मी तुम्हाला इकडे दिलेलं आहे. आपण आता प्रश्न घेऊया. तुळशीराम सर म्हणतायत की जर एखाद्या व्यापाऱ्याने स्क्रुटिनी नोटीस पाठवण्यापूर्वीच DRC 03 मध्ये पेमेंट केली असेल तर त्याला आपण इंटरेस्ट लावू शकतो का? तर कुठलंही जर का टॅक्सचं पेमेंट ॲज अ टॅक्स पेअर कोणी जर सरकारला पेमेंट करत असेल तर इंटरेस्ट सेक्शन कधी लागू होतो की ज्यावेळेस टॅक्स ड्यू होता, ड्यू डेट नंतर जर टॅक्सचं पेमेंट केलं. जसं बघा आता महिना चालू आहे. आता जानेवारी महिन्याचा GSTR 3B मला 20 फेब्रुवारी 2026 भरायचा होता. आता आज 21 तारखेला ज्यावेळेस मी GSTR 3B एखाद्या पार्टीचा फाईल करेन किंवा एखादा टॅक्स पेअर आपला GSTR 3B फाईल करतो 20 तारखेनंतर, म्हणजे आफ्टर द ड्यू डेट 20 तारखेपर्यंत टॅक्स पेएबल आहे, तो टॅक्स भरायचा आहे. पण जर 20 तारखेनंतर ते भरतात तर काय आलं, तिकडे इंटरेस्ट लागू झाला. ह्याच आधारावर तुम्ही विचार करा, कुठलाही टॅक्स सरकारला देणं आहे कुठल्याही कारणामुळे जर तो ड्यू डेट नंतर दिला जात असेल तर तिथे ऑटोमॅटिकली इंटरेस्ट हा भरावाच लागेल. आधी चुकीचा ITC घेतला, त्यानंतर रिव्हर्सल इंटरेस्ट ऍप्लिकेबल होईल. कुठल्याही प्रकारचा जो भरणा करायचा आहे टॅक्सचा तो जर ड्यू डेट नंतर केला जात असेल तर इंटरेस्ट ऍप्लिकेबल होतो. आता याच्यामध्ये डिटेलमध्ये ज्यावेळेस तुम्ही सेक्शन 50 स्टडी कराल तुळशीराम सर, त्यावेळेस तुम्हाला कळेल की इंटरेस्ट कधी भरायला लागत नाही. जर ITC अवेल केला, युटिलाइज नाही केला, ITC अवेल केला, युटिलाइज केला, पण इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला खूप जास्त ITC पडून आहे, काही कॅपिटल त्यांनी असेट घेतल्यामुळे पडून आहे, मग ह्या केसमध्ये इंटरेस्ट लागत नाही. पण जिकडे इंटरेस्ट देय आहे, तर जिकडे टॅक्स देय आहे तिकडे नॉर्मली इंटरेस्ट हा ऍप्लिकेबल होत असतो. ड्यू डेट नंतर जर का कुठलंही टॅक्सचं पेमेंट केलं
तर तिकडे इंटरेस्ट हा देय होत असतो. इंटरेस्ट तिथे लावला जाऊ शकतो, लावलाच पाहिजे ॲक्च्युली. जर का तिकडे ड्यू डेट नंतर पेमेंट होतं, पण जर तुम्ही तिथे जाऊन बघाल सेक्शन 50 मध्ये ITC अवेलमेंट आणि रिव्हर्सल, मग त्याकरता रूलमध्ये तुम्ही स्टडी करा थोडा रूल सेक्शन जो 50 आहे आणि त्याच्यामध्ये रूल जो आहे तो स्टडी करा, तुम्हाला ते क्लिअर होईल. जो जो विषय ज्या ज्या वेळेस येतो त्या वेळेस तुम्ही त्याचा सेक्शन आणि रूल पाहणं गरजेचं आहे. मी तुम्हाला जेवढ्याच तेवढं सांगितलं आत्ता, पण तुम्ही सविस्तर तुम्हाला क्लॅरिटी येण्याकरता तिथे बघा. तुळशीराम सर, आय होप तुमचा प्रश्न जो आहे तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं असेल, पण डिटेलमध्ये तुम्ही त्याचा रूल स्टडी करा. आय थिंक 88 रूल असेल मला वाटतं. इंटरेस्टचा रूल जो आहे एट 88 नाही आहे. आठवत नाही पटकन आता. 88B मॅनर ऑफ कॅल्क्युलेशन इंटरेस्ट ऑर डिलेड पेमेंट ऑफ टॅक्स. डिलेड पेमेंट आहे तर इंटरेस्ट येणार. सेक्शन 50 बरोबर 88B हा रीड करा, नोट्समध्ये आहे आपल्या डिटेलमध्ये, ते बघा तुम्ही, तुम्हाला क्लिअर होईल ते. आणखीन एक इश्यू सांगतो काय होतो आता. आपण एक रूल अमेंडमेंट होऊन आलेला आहे. अमेंडमेंट होऊन हा रूल आलेला आहे, रूल 142 सब रूल 2B. ज्यावेळेस ऑर्डर इश्यू होते, ऑर्डर इश्यू झाल्यानंतर ही लायबिलिटी जी आहे, ज्यावेळेस ऑर्डर इश्यू होते जसं आपण इथे बघतो येऊन, इथे दिसतं रिटर्न रिलेटेड लायबिलिटी आणि खाली अदर दॅन रिटर्न रिलेटेड लायबिलिटी. इथे ती ऑर्डर दिसली पाहिजे. आता इथे ऑर्डर ती दिसली ज्यावेळेस इकडे, तर त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट पेमेंट झालं पाहिजे. तर काय होईल, लायबिलिटी जी आहे त्याच्या अगेन्स्ट पेमेंट केल्यानंतर तिथे क्लिअर होईल की लायबिलिटी पे केलेली आहे. पण टॅक्सपेयर काय करतात, किंवा जे कंप्लायन्सची जे रिटर्नची कामं करणारे लोक वगैरे आहेत, ते काय करतात की त्याच्या अगेन्स्ट पेमेंट न करता, म्हणजे तिथे पोर्टलवरती वेगळ्या प्रकारे पेमेंट करायला पाहिजे, ते पेमेंट करतात, पण फॉर्म DRC 03 मध्ये पेमेंट करतात. DRC 03 हे ऐच्छिक पेमेंट आहे. एकदा का शो कॉज नोटीस झाल्यानंतर मग पुढे पेमेंट करायचं आहे, किंवा ऑर्डर DRC 03 ने भरलेली रक्कम डिमांडशी ॲडजस्ट करणं. शो कॉजपर्यंत ठीक आहे, पण एकदा का तिकडे ऑर्डर आली तर ती लायबिलिटी ॲक्च्युलीमध्ये आलेली आहे. मग ती लायबिलिटी जी आहे ती देय आहे, अशा प्रकारे त्याचा तिथे प्रभाव दिसतो पोर्टलवरती. त्यामुळे त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट पेमेंट होणं गरजेचं असतं. कुठल्याही प्रकारे तिकडे 73, 74, 74 हे कुठलाही सेक्शन असो, कर व्याज दंड फॉर्म DRC 03 द्वारे भरलं त्यांनी, तर काय होतं ते प्रॅक्टिकली प्रॉब्लेम काय होतो की DRC 03 ने पेमेंट झालेले असते, पण लायबिलिटी रजिस्टर म्हणजे PMT 01 मध्ये त्या डिमांडच्या अगेन्स्ट विरुद्ध क्रेडिट प्रॉपरली रिफ्लेक्ट होत नाही. मग तिथे पेमेंट देय असं जणू ती रक्कम सुरुवातीपासून त्या डिमांडसाठी भरलेली आहे अशा प्रकारे दिसतं. पण जर तिथे ॲडजस्ट करायचं असेल, मग ती ॲडजस्टमेंट करण्याकरता
हा आता रूल आणला 142(2)B आणि त्यामध्ये फॉर्म DRC 03A जो आहे त्यामध्ये त्यांनी लिहायचं आहे की मला ऑर्डर कुठली आहे आणि पेमेंट कुठलं आहे. ह्या दोघांना एकमेकांशी कनेक्ट करण्यासाठी 142(2)B जो आहे हा इकडे काय करतो, सुविधा देतो. म्हणजे लायबिलिटीचा जो तिकडे नंबर आहे तो आणि डिमांड जी आहे क्रेडिट केली ती आणि पेमेंट हे एकमेकांशी तिथे कनेक्ट करण्याकरता हे दिलेलं आहे. जर तुम्ही बघाल काढून हे कळेल तुम्हाला. फॉर्म इथे नाहीये बहुतेक फॉर्म. तर चांगलं. 3 आहे, 3 नंतर 4 आहे. यायला पाहिजे इथे. हा बघा आता DRC 03 आहे. त्यामध्ये इकडे ऑर्डरची इन्फॉर्मेशन असेल. ॲप्लिकेशन फॉर ॲडजस्टमेंट ऑफ द अमाऊंट पेड थ्रू DRC 03 अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ डिमांड. मग इथे या दोघांचे रेफरन्स दिले जातात आणि त्यातून ती ऑर्डर जी आहे त्याच्या अगेन्स्ट पेमेंट ॲडजस्ट केलं जातं. मग त्यासाठी अमेंडमेंट होऊन हा रूल 142(2)B आलेला आहे. जी प्रत्येक प्रक्रिया होते ती कुठल्या ना कुठल्या तरतुदीनुसार, रूलनुसार, नोटिफिकेशननुसार होते. मग ते तुम्हाला माहिती पाहिजे, त्याकरता हे सगळं आपण बघत आहोत. ते सगळं दिलेलं आहे इकडे. मग इथे स्पष्टता येते. ती स्पष्टता येण्याकरता पेमेंट केलेलं आहे पण तिथे ऑर्डर पेंडिंग दिसते. ऑफिसर आपल्याकडे लिस्टमध्ये बघेल कोणाकोणाची ऑर्डर आली तर पेमेंट बाकी आहे त्यांना ते आधी दिसेल, कारण त्यांनी पेमेंट त्याच्या अगेन्स्ट ॲडजस्ट नाही केलं. ते ज्यावेळेस ते पेमेंट ॲडजस्ट करतील त्यावेळेस ऑफिसरला क्लिअर होईल. म्हणजे ऑफिसरच्या साईडला जे रिपोर्ट दिसतात त्यात त्यांना ते पेमेंट बाकी आहे हे दिसतं आणि करदात्याला पण त्याच्या पोर्टलला पण ते पेमेंट लायबिलिटी भरणं, ऑर्डरची लायबिलिटी भरणं बाकी आहे दिसतं. त्याने पेमेंट जरी केलं असलं तरी त्या डिमांड ऑर्डरच्या अगेन्स्ट न केल्यामुळे तिकडे स्पष्टता येत नाही आणि ती येण्याकरता हा रूल दिलेला आहे 142(2)B. तर एक आपल्याला हे जे बघायचं पुढचा जे काय आता आहे ते आपण ब्रेक नंतर बघू. इथे आपण ब्रेक घेऊ आणि 11:20 आपण कंटिन्यू करू. विश्राम सर, निलेश सर.
दीपक सर 11:20 कंटिन्यू करू आपण. इथे आपण थांबूया. आपलं पहिलं सेशन इथे आपण एंड करू. सेकंड सेशन जे आहे ते आपण ब्रेक नंतर 11:20 घेऊया. ओके ठीक आहे. इथे आपण थांबूया आता.